हॅलो. आ, आजची तारीख आहे 31 मार्च. वाजले आता 11:52. मी आता घरी आहे. क्वारंटीन आहे, त्यामुळे घरात राहावं लागत आहे. क्वारंटीन आहे की पूर्ण देशात लॉकडाऊन आहे. येस. आणि घराच्या बाहेर पडलं तर पोलीसवाले सूट मारतात. सो सगळेच जण या ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळेच लोक आपापल्या घरीच आहे. कारण बिकॉज ऑफ कोरोनाची महामारी, कारण हा ह्युमन टू ह्युमन पसरतोय आणि व्हेरी रॅपिडली पसरतो. त्यामुळे सगळे जे सरकारे आहे त्या लोकांनी लॉकडाऊन केलाय. मी आता वर्धेला आहे. खूप जबरदस्त मौसम आहे. मस्त थंडी हवा येऊन राहिली आहे. झोप नाही लागून राहिली. आणि झोप न लागून राहिली आणि मी असाच फिरून राहिलोय. माझ्यापाशी 2 फोन आहे, 5 GB चा डेटा आहे. यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, टिकटॉक, इवन नेटफ्लिक्स. इवन आय हॅव लॅपटॉप टू. सगळ्याच गोष्टी आहे. कमतरता तर मात्र कोणत्याच गोष्टीची नाही आहे. तरी एक प्रकारे असं वाटत आहे की कुछ तो खाली है. म्हणजे तू बोर होऊन राहिला का या गोष्टीपासून? आय डोंट नो डूड. म्हणजे टॉक टू युअर सेल्फ इज काइंड ऑफ लाईक अ मेकिंग समथिंग रिअली, म्हणजे स्वतःलाच एक प्रकारे एंटरटेन करणं बेटर ॲज कम्पेअर टू एंटरटेन होणं. बोर होऊन राहिलाय. करायसाठी काही आहे नाही. जर क्वारंटीन नसत्या आणि एवढ्या सुट्ट्या असत्या, म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळ्या लोकांना सुट्ट्या, क्वारंटीन वगैरे काही नाही, तर सिच्युएशन कशी असते? सगळ्या लोकांनी प्लॅनिंग केली असते इकडे तिकडे पडायची. समज जर विचार कर, महिनाभर लॉकडाऊन नाही, महिनाभर सुट्ट्या. ओके. आणि सगळ्याच फील्डला. सो डू वॉट एव्हर यू वॉन्ट. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला तुमची सॅलरी भेटेल. येस, तुम्ही काहीही करा. त्या 2 महिन्यात लोकांनी म्हणजे काही करा, म्हणजे इट जस्ट लाईक यू हॅव वेकेशन. सो व्हॉट यू डू नाव. तर तू का केलं असतं? मी नाही का
मी ऍक्च्युली प्लॅन केला असता ट्रिपचा. येस, कुठे ना कुठेतरी डेफिनेटली गेलो असतो. येस. बट मित्रांसोबत वॉज इवन बेटर. आता सगळ्यांना सुट्ट्या आहेत, ऑफकोर्स मित्रांसोबत जाणं वॉज वे इवन बेटर. या तर विचार केला असता की जाऊ कुठे, या लेट्स गो समवेअर. या गाडी घेतली असती स्वतःची म्हणजे की एक राहुलची गाडी नाही का, सो सगळेजण कुचकले फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत मस्त टाइम स्पेंड केला असता. इवन एव्हरी डे. या सकाळी उठलं का दुपारी एखादी पिक्चर पाहिला असता. त्यानंतर मग दुपारी 3-4 वाजता आलो का थोडस बाहेर गेलो असतो 5-6 वाजता वगैरे. आणि नंतर 8-9 वाजता अजून थोडस मित्रांकडून मस्त फिरून फारून त्याच्यानंतर मग 10 वाजता घरी वगैरे. बट मला असं वाटते की आपण नेहमी विचार करतो ना की आपल्याला वेळ भेटत नाही. आज म्हणजे आपण असं म्हणतो की समजा मला वेळ भेटला असता तर मी अजून चांगलं काम केलं असतं, प्रोडक्टिव्ह टाइम. या बट तुला वेळ भेटला ना तरी तू ते काम नाही करू शकत, म्हणजे प्रोडक्टिव्ह टाइम वगैरे समथिंग. व्हाय? लेट मी टेल यू व्हाय. ओके, मानून घे, सेम आपण गुलाबजामुनचं उदाहरण घेऊ. एव्हरी टाइम आपण गुलाबजामुनचं उदाहरण देतो. येस, मानून घे करीब एका वाट्यामध्ये करीब 50 गुलाबजामुन आहे. या 50 गुलाबजामुन. आणि मला गुलाबजामुन खूप आवडते. ओके, सो मी त्या लग्नात गेलो आणि ते वाटं घेतलं आणि ते मला आवडते म्हणून ते गुलाबजामुन घेतले. 50 गुलाबजामुन खात बसलो. 1, 2, 3, 4 मॅक्स टू मॅक्स 10 किंवा 15 खाल्ले. 15 खाल्ल्यानंतर मग मला खाऊशच वाटलं नाही. वाय? आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक दॅट की खूप जास्त गोड वाटत होतं. आणि आता सिच्युएशन दुसरी आहे. याच्यामध्ये कसं दिलं की तुला फक्त अर्धाच गुलाबजामुन दिला तर, आणि तू तो खाल्ला आणि यू फील रिअली ग्रेट. आता म्हणण्याचा अर्थ काय? म्हणण्याचा अर्थ आहे की कोणतीही गोष्ट कमी असेल ना तर त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त असतो, किंवा त्या छोट्या गोष्टीची प्रॉडक्टिव्हिटी वॉज टू मच, राईट? म्हणजे जेव्हा तू ऑफिसमधून येत होता, ऑफिसमधून आल्यानंतर तुला हार्डली 4 घंटे भेटत होते. त्यामध्ये पिक्चर पाहणं किंवा एखादी शो रील बनवणं किंवा एडिटिंग करणं वगैरे वगैरे. तर तुझ्यासाठी ते 4 घंटे वॉज एक प्रकारे प्रेस्टिजियस. यस, तो गोल्डन पिरियड होता. त्याच्यामध्ये तुझी प्रॉडक्टिव्हिटी बाहेर निघत होती. बट आता तुला 24 घंटे भेटत आहे, पण तरी तुझी ती प्रॉडक्टिव्हिटी बाहेर नाही निघून आली. वाय? बिकॉज ऑफ दॅट, मी अगोदर म्हणलं होतं ना, समजा जर तुला जी गोष्ट आवडते पण ती छोट्या प्रमाणात दिली ना तर त्याची जे टेस्ट आहे किंवा त्याचा जो फील आहे तो अजून जास्त वाढतो, राईट? आणि त्याची तुला टेस्ट पण करायला भेटते. म्हणजे की जस्ट लाईक गुलाबजामुन तुला आवडते. का आवडते? कारण तुला तो अर्धाच भेटला त्यामुळे.
राईट. म्हणजे कोणतीही छोटी गोष्ट नेहमीच चांगली असते. डेफिनेटली, या ऑफकोर्स छोटी गोष्ट बहुतच चांगली असते. आणि ती छोटी गोष्ट कोणती असू शकते. छोटी गोष्ट, छोटी भाजी, छोटा वेळ, छोटा मोमेंट किंवा whatever it's something really small. या उसको बहुत ज्यादा करने की जरूरत ही नहीं होती. अगर हम बहुत ज्यादा करेंगे तर त्याचा जो इफेक्ट आहे ना तो जस्ट निग्लिजन्स होऊन जाते. म्हणजे मानून घे तुला शाहरुख खान खूप आवडते. या बाय पर्सनली आय लव्ह शाहरुख खान. या सो इट जस्ट लाईक समज जर तू शाहरुख खान कडे राहायला गेला, राईट, किंवा त्यांनी समज जर एक प्रकारे ऑफर केली का यू जस्ट कम अँड लिव्ह विथ अस, तर तुझी जे खुशीची जे आहे ना ते इथपर्यंत जाईल. राईट. आणि जेव्हा तू फर्स्ट टाइम शाहरुख खानला पाहशील वॉज लाईक ब्लोन अवे. या डूड, यू जस्ट लाईक क्या हो गया ये. आणि मग त्याच्यानंतर मग एक दिवस झाले, मग 2 दिवस झाले, 3 दिवस झाल्यानंतर मग शाहरुख खान वॉज लाईक एक प्रकारे नॉर्मल व्यक्ती बघायला लागतो. हा, शाहरुख खान या इट्स काइंड ऑफ लाईक नॉर्मल गाय. या सो म्हणायचा अर्थ हा आहे की शाहरुख खानच आहे, पण त्याची जे इंटेन्सिटी आहे ना ती कमी वेळेतच बहुत जास्त अफेक्ट करते. म्हणजे शाहरुख खान आला, त्याने 1-2 पोजेस दिले, 2 सेकंड साठी आपल्याला दिसला, अँड देन ही इज गॉन. सो दिस फील्स लाईक दॅट की भाई वो तो बहुत ही जबरदस्त आहे. त्याची वाढली, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली, त्याचा स्टेटस वाढला ना जस्ट 2 सेकंड साठी. पण समजा जर आपण बहुत जास्त वेळ त्या व्यक्तीसोबत स्पेंड केला तर त्याची जी लाईक करण्याची जी इंटेन्सिटी आहे ना ती हळूहळू कमी वॉज ब्रिललेस, कुछ भी नहीं रहता फिर इन दैट. तुला तुझी तशी पर्सनॅलिटी बनवायची आहे का? या म्हणजे येस, मला तशाप्रमाणे माझी पर्सनॅलिटी बनवायची आहे. तर कशी बनवशील? हाऊ? वन थिंग इज दॅट कोणत्या व्यक्तीसोबत खूप जास्त इंटरॅक्ट नाही व्हायचं. सो जर एका व्यक्तीसोबत खूप जास्त इंटरॅक्ट करू तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याबद्दलची जे फिलिंग आहे ती हळूहळू कमी होत जाते. ओके. तर इंटरॅक्ट व्हायचं बट खूप कमी वेळेसाठी. त्यामुळे कसं आहे की जो फिलिंग आहे इंटरॅक्शनचा तो स्ट्रॉंग राहतो, बनून राहतो. ओके. आणि इट इज गुड फॉर, म्हणजे त्याच्या मनात आपल्याबद्दल एक प्रकारे चांगली फिलिंग राहते ऑल द टाइम, जेव्हा आपण नसतो तेव्हा. तू असं कधी बघितलंय का की तुला एका व्यक्तीची आठवण येऊन राहिली आहे पण तो व्यक्ती बिलकुल तुझ्या समोर आहे. राईट. म्हणजे तू घरी असताना कधी आईची आठवण आली आहे? नाही. वडिलांची आठवण आली आहे? नाही. बट तू जेव्हा नागपूरमध्ये राहते तेव्हा तुला आईची आठवण येते? येस. वाय? कारण आई तिथे नाही आहे. कधी कधी अब्सेन्स हा एक खूप इम्पॉर्टंट काम करतो त्याची इम्पॉर्टन्स फील करण्यासाठी. त्यामुळे कधी कधी अब्सेन्स पण असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या गोष्टीला तू कशाप्रमाणे तुझ्या लाईफमध्ये इम्प्रुव्हमेंट करशील? हे एक चांगली गोष्ट आहे. वेल ऍक्च्युली मी करतोय. येस. म्हणजे आज घेऊन घे. येस. गगन क्या आता हे जे फिलिंग आहे ना हे दुसऱ्या लोकांकडून माहीत पडते.
ना की आपण स्वतः सांगू स्वतःबद्दल. आता हे व्हॉट इज दॅट मीन सांगण्याचा अर्थ काय? मानून घे नाही, इट्स ऍक्च्युअल फॅक्ट. येस, गगन किंवा गगनच्या टीम सोबत किंवा गगनच्या याचा ग्रुप आहे यांच्यासोबत मी फारसा इंटरॅक्ट होत नाही. कधीच इंटरॅक्ट होतो. आता याच्यामुळे काय होते की गगन किंवा याच्या बद्दलचे जे लोक आहे हे नाही का मला थोडं चांगल्या नजरेने बघतात. वाय? कारण हा ऍटलिस्ट येतो तरी, यस, 10 इव्हेंट पैकी एका तरी इव्हेंट मध्ये येतो आणि जस्ट ही जस्ट टॉक, हे इट्स गुड, राईट? काही लोक ते एकदम डिसअपिअर झाले ना, राईट? सो ऍटलिस्ट बेटर आहे की जेवढे लोक सोबत आहे किंवा जेवढे लोक टच मध्ये आहे बस त्यांच्यासोबतच इंटरॅक्ट करा. सो मी असं कधी गगन सोबत वगैरे असं काही हे नाही किंवा त्यांच्या टीम सोबत वगैरे, म्हणजे गगनच आहे त्याच्यामुळे मी या लोकांसोबत थोडस माहित तरी पडते, म्हणजे अनूप किंवा त्याच्यानंतर नाही गगनचे जे काही गर्लफ्रेंड आणि जे काही फ्रेंड्स वगैरे आहे ना. सो या, सो आय एम गोना से की गगनच्या मनात माझ्याबद्दलची जी फिलिंग आहे ती नॉर्मलशी आहे, एकदम नाही पण नाही, या नॉर्मलशी आहे. येस, आणि एक चांगली पण फिलिंग आहे. या इट्स गुड की चलो ये बंदा है आहे, हा कधी कधी येतो इन इट्स गुड. या कधी कधी दाखवतो का हा एक्झिस्ट पण करते, समथिंग लाईक दॅट. या त्यानंतर पिंटी आहे. ओके, पिंटी किंवा मी, पिंटी, बादल, वैभव, वनमॅन वगैरे यांच्यासोबत मी भेटतो. या बट रोज नाही भेटत, एका दिवसाआड भेटतो. आता यांच्याबद्दल माझ्या कशी फिलिंग आहे, म्हणजे सुबोध का कसा फील करेल माझ्याबद्दल, फील करेल की हा सुट्ट्याच तर आहे, घरीच तर आहे, तर घरीच असन बाया. सो इट जस्ट नॉट दॅट फील बाय, म्हणजे जे काही लाईक करण्याची जी इंटेन्सिटी आहे ना ती थोडी कमी आहे, राईट? ऍक्च्युली कसं आहे, मला आता बोलूशी वाटून राहिला म्हणजे हा टॉपिक बरोबर काही फारसं म्हणजे इंटरेस्ट नाही राहिला हा बोलण्यामध्ये. टॉक समथिंग रियली इंटरेस्टिंग, कुछ भी, या झूठा उठा कुछ भी. आज नाही यार, सांगणारी काही आहेच नाही. डूड, यू आर द फिल्म मेकर यार, किंवा यू आर समथिंग लाईक युनायटिंग द वर्ल्ड. या यू आर दॅट पर्सन. तर काहीच नाही, काही ना काही तसं ना. व्हॉट डू वॉन्ट. मी एक स्वप्न नाही का खूप जास्त पाहतो आणि मला हे स्वप्न बहुत जास्त आवडते. आय नो हे स्वप्न कधी पूर्ण होत नाही, बट हे पाहण्यामध्ये बहुत मजा येते, एक प्रकारे सॅटिस्फॅक्शन वाटते. कोणतं की माझ्या अकाउंटमध्ये पैसे होऊन जाईल आणि मी त्याला कशाप्रमाणे खर्च करेन. तर कशाप्रमाणे खर्च करेन म्हणजे अशा फालतूच्या गोष्टीवर नाही. फर्स्ट ऑफ ऑल आता स्वप्नाबद्दल बोलू ना. या इट्स काइंड ऑफ मला नाही का एकदा मेसेज येतो आणि माझ्या अकाउंट मध्ये असा मेसेज येतो की तुमच्या अकाउंट मध्ये एवढे एवढे पैसे आहे, करीब 5 लाख रुपये. 5 लाख रुपये, यस. आणि सॉरी, मला पण त्या मेसेजवर कधी माझं लक्ष गेलं नाही. या आणि मला एक फोन येतो. फोन आहे, त्यांचं नाव आहे निलेश वासनिक. ओके, हे वर्धा SBI मेन ब्रांचचे बँक मॅनेजर आहे. ओके, तर यांचा मला कॉल येतो आणि म्हणतो हॅलो, हॅले, आणि सौरभ अवथरे बोलत आहेत. म्हणलं हो. म्हणलं तुम्ही कुठे आहात म्हणे.
म्हणलं वर्धेला आहे मी. ते म्हणे की मी SBI बँक मॅनेजर आहे वर्धेतला, वर्धा शाखा. तुम्ही येऊ शकता म्हणलं बँकेमध्ये. म्हणलं हो. तर मग मग मी विचारलं की हे कशाबद्दल आहे, काही काम आहे का, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का. ते म्हणे की तुम्ही येऊन जा म्हणे बँकेत, थोडस सविस्तर बोलायचं आहे म्हणे. ओके ठीक आहे. सो मी मग म्हणलं की आज तर माझं पॉसिबल होऊ शकत नाही, उद्या येतो चालेल म्हणलं. उद्या ठीक आहे. तर मग मी दुसऱ्या दिवशी तयारी वगैरे केली. मला असं वाटलं बँकेत असं काही काम वगैरे, पण बँक मॅनेजरचा फोन आला. आणि कसं आहे की युजली खूप जास्त असे कॉल्स वगैरे येतात बँकेकडून, किंवा आम्ही तुमच्या क्रेडिट वगैरे समथिंग लाईक दॅट, मी इन्फॉर्मेशन द्या वगैरे तुमच्या क्रेडिट कार्डची. तर मला काही थोडंसं फ्रॉड वाटलं. बट त्यांनी बँकेत बोलवलंय आणि ह्या मेन ब्रांच मध्ये बोलवलंय. सो असं वाटलं ठीक आहे, काही जेन्युइन असेल या. तर मी गेलो बँकेत. बँकेत गेलो आणि देन बँक मॅनेजर सरळ कॅबिन मध्ये घुसलो. हॅलो, सौरभ अवथरे. म्हणे कोण. सौरभ अवथरे, मला तुमच्याकडून फोन आला होता. तुम्ही नितीश वासनिक. हो नितीश वासनिक. हॅलो फोन आला. हो सौरभ अवथरे का. ओके 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 ठीक आहे. एक मिनिट, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. ओके, मी तुम्हाला कळवतोच. ओके. तर त्यांनी मला बाहेर बसवायला लावलं. त्यानंतर मग त्यांच्या कॅबिन मध्ये अजून एक व्यक्ती गेला आणि मग त्यानंतर मग मला पुन्हा बोलवलं. मग मी गेलो आणि मग त्यांनी असं म्हणलं की तुम्ही सौरभ अवथरे. हो म्हणलं. मला तुमची ID प्रूफ वगैरे दाखवू शकता का. मी म्हणलं सर हे काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे एक्झॅक्टली सांगा म्हणलं, म्हणजे व्हॉट इज इट. नाही म्हणजे मला एकदा कन्फर्म करायचं का तुम्ही या बा, तुम्ही म्हणजे मी जास्त बहस नाही केली. मी माझ्यापाशी होते, मी आधार कार्ड दाखवलं. तुम्ही पॅन कार्ड दाखवू शकता नाही, कारण आधार कार्ड मध्ये तुमचा चेहरा क्लिअर होत नाही. या ठीक आहे, पॅन कार्ड पण दाखवलं. ओके. मग त्यांनी पुन्हा म्हणलं हा तुमचाच नंबर आहे 7378484870. हो हा माझाच आहे म्हटलं. मग त्यांनी विचारलं की तुमची डेट ऑफ बर्थ काय. मी म्हणलं माझं 2 सप्टेंबर 1993. म्हणलं हा मला कशाने व्हेरीफाय करून राहिला. मी आन्सर देत गेलो फटाफट. ओके. असं करा, हे बघा प्रॉब्लेम काय झाला आहे की तुम्हाला RBI मध्ये जायचं. ओके. RBI मध्ये म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हो. कशाला, वाय. आम्हाला पण एक्झॅक्टली माहित नाही. येस, तुमच्या नावाचा एक नोटीस आला आहे. ओके. आणि तुम्हाला 15 दिवसात नागपूरमध्ये RBI इथे शाखेमध्ये जायचं आहे. आणि तिथे एक व्यक्ती आहे, सचिव आहे. ओके. निरीक्षण केंद्र, व्हॉट इज नेम, त्यांचं नाव आहे गायतोंडे, विनोद गायतोंडे. ओके. तर तुम्हाला त्याच्याशी भेटायचं आहे. ओके. हे अप्लिकेशन आहे. ओके. तर तुम्हाला तिथे जायच्या वेळेस तिथे गार्ड्स वगैरे राहील, तर तुम्हाला ते अप्लिकेशन दाखवायचं आहे आणि तुम्ही जाऊन तिथे भेटायचं आहे. ओके ठीक. मी म्हणलं सर हे काही प्रॉब्लेम झालाय का, काही समथिंग माझ्या अकाउंट मध्ये काही आहे का. म्हणलं नाही म्हणे, का असं काही प्रॉब्लेम वगैरे आहे नाही म्हणे. मग त्यांनी अजून थोडा बहुत विचार केला वगैरे, म्हणजे यांनी याच्या अगोदर थोडस खूप विचारपूस केली की तुम्ही
कुठे करता, कुठे जॉब करता वगैरे, तुम्हाला सॅलरी किती भेटते, काय भेटते वगैरे वगैरे या सर्व गोष्टी विचार केला. मी असं म्हणलं की नागपूरला राहतोय म्हणलं, PMI कंपनीमध्ये, मिहानमध्ये आहे म्हणलं कंपनी, डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतोय म्हणलं, आणि मला सॅलरी भेटते करीब 14,000 रुपये सॅलरी स्लिप वगैरे. सॅलरी स्लिप म्हणजे मी आता कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे म्हणलं, तर मला सॅलरी स्लिप भेटत नाही, म्हणजे भेटते पण मी कधी उचलली नाही म्हणजे मागितली नाही. मला थोडस माझ्या मॅनेजर सोबत बोलावं लागेल, तर मी 1-2 दिवसात वगैरे तुम्हाला सॅलरी स्लिप आणून देऊ शकतो. ठीक आहे म्हणे, काही इश्यू नाही म्हणे. नीम ही आहे म्हणे. हो नीम, ओके ओके, त्यांना माहित आहे म्हणे नीम वगैरे कॉन्ट्रॅक्टरची सेवा उपलब्ध करणारे. ओके ओके, ठीक आहे म्हणे. तुम्ही या इथे जाय म्हणे RBI मध्ये, आणि या विनोद गायतोंडेला थोडं भेटा म्हणे. ओके ठीक आहे. आणि मग माझी थोडीशी फाटली. ओके, त्यांनी अजून एक विचारलं की तुम्ही केव्हा भेटणार आहे म्हणे. मी मला थोडस एक प्रकारे व्हेरीफाय करू द्या, म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली इज दिस थिंग. या म्हणजे मी काफी भिवून राहिलोय म्हणलं. भ्यायची काही गरज नाही म्हणे. ओके वगैरे, तुम्ही काही वाईट केलं नाही म्हणे, तुमच्या खात्यामध्ये समथिंग काही ना काहीतरी झालंय. ओके, आणि तेच व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला तिथे बोलवलंय. ओके, सो काय टेन्शन घेऊ नका म्हणे, तुम्ही जा म्हणे. ठीक आहे म्हणलं. तर मग मी अजून एक गोष्ट म्हणे, ही गोष्ट आहे ना तुम्ही कोणाला सांगू नका म्हणे की तुम्ही RBI ला चालले म्हणून. तुम्ही पॅरेंट्सला पण नका सांगू. जेव्हा वेळ येईल तेव्हाच सांगा, पण आता नका सांगू. त्यांनी अजून असं म्हणलं की म्हणे तुम्ही असं करा म्हणे. ठीक आहे. तर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, तयारी केली, आणि मग मी गेलो नागपूरला. ओके, मला ऍक्च्युली सुट्ट्याच सुरू होत्या, तर मी कसं थोड्या घरच्या कामासाठी सुट्ट्या घेतल्या होत्या, बट आता नागपूरला जायचं आहे म्हणलं, तर मग मी गेलो नागपूरला. RBI मध्ये गेलो, तिथे माझी चेकिंग झाली वगैरे वगैरे. मी अप्लिकेशन दाखवली, RBIचं लेटर दिसलं, त्यामुळे त्या लोकांनी मला अलाव केलं आतमध्ये. RBI खूप मोठी आहे. इट वॉज टू मच. त्या बिल्डिंग मध्ये आतमध्ये गेलो ना, तर असं एकदम कुठं जायचं काही सखळ टळत नाही. मध्ये इन्क्वायरी मध्ये चेक केलं, विनोद गायतोंडे वगैरे, मग त्यांनी प्रॉपर डिरेक्शन सांगली. कशाबद्दल आहे, अप्लिकेशन आलंय, भेटायचं आहे. अप्लिकेशन दाखवलं, मग त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो, तिथे कॅबिन मध्ये. मग त्यांनी म्हणलं की मला मे आय कम इन सर. कमी म्हणलं, माझं नाव सौरभ अवथर आहे. मला अप्लिकेशन आलंय म्हणे तुमच्याकडून. ओके, अप्लिकेशन दाखवा म्हणे. मग मी अप्लिकेशन दाखवलं. ओके, त्यांनी असं अप्लिकेशन बघितलं, आणि मग ठीक आहे म्हणे, तुम्ही थोडा वेळ बसा म्हणे, 2 मिनिट. ओके ओके, त्यांनी असं थोडसा अप्लिकेशन घेतली, बघितलं, नंतर कम्प्युटरमध्ये थोडं चेक केलं, आणि मग ते बोलले. ओके, हे बघा म्हणे सौरभ. त्यांनी पहिले मला सेम ID कार्ड, पॅन कार्ड वगैरे वगैरे मागितलं, डेट ऑफ बर्थ विचारली, कुठे काम करता, काय काम करता विचारलं, सगळं सांगितलं. त्याच्यानंतर मग त्यांनी म्हणलं की तुमचा अकाउंट नंबर हा आहे, कन्फर्म करा म्हणलं. तुम्ही का ठीक आहे, SBIचा अकाउंट नंबर बरोबर आहे, IFSC कोड, वर्धा स्टेट बँक. ओके, एवढं सगळं कन्फर्मेशन झालं. त्यानंतर मग ते म्हणाले की एक रशियामध्ये एक व्यक्ती आहे,
मॉर्कोस वेल्गोटा समथिंग काहीतरी नाव आहे. ओके. तर यांची खूप मोठी प्रॉपर्टी आहे रशियामध्ये. समथिंग काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि त्यांच्या याच्याकडून जो काही फंड भेटला आहे, म्हणजे ऍज अ एक प्रकारे म्हणजे त्यांनी त्यांची संपत्ती पूर्ण संपत्ती नाही बट संपत्तीचा काही हिस्सा तुझ्या खात्यामध्ये जमा केला. माझ्या खात्यामध्ये? हो. माझ्या खात्यात कोण आहे? मी तर नाही ओळखत. कोण आहे हे व्यक्ती म्हणले. त्यांनी गुगल करून दाखवलं की हे ते व्यक्ती आहे. मी यांना ओळखत नाही. इज लाईक असेल म्हणलं बट आय डोंट नो हिम. आणि माझ्या खात्यात पाठवलं म्हणजे लाईक त्यांच्या याच्यामध्ये हे होतं म्हणे की त्यांची जे प्रॉपर्टी आहे त्यांना कोणतं म्हणजे हे आहे नाही, म्हणजे त्यांचा बिझनेस सांभाळण्यासाठी कोणी आहे नाही. ओके. असं नाही, त्यांचा बिझनेस सुरू आहे बट त्यांच्या बिझनेसवरून त्यांनी आतापर्यंत जेवढी काही कमाई केली, स्वतःची कमाई, त्यांनी स्वतःची कमाई एका रॅन्डम पर्सन, म्हणजे त्यांनी त्यांच्या वसियतमध्ये लिहिलं होतं की त्यांच्या कोणत्याही अशा रॅन्डम पर्सनला देईल बा. ओके. तर त्यांनी जो अमाऊंट टाकला होता तो पूर्ण त्यांची जी संपत्ती आहे ती, तर त्याच्यामध्ये त्यांनी रॅन्डमचे काही नंबर टाईप केले आणि सेंड करून दिले. तर ते काहीही नंबर टाईप करण्यामध्ये तो तुझा अकाउंट नंबर भेटला त्यांना आणि त्यांनी सेंड करून टाकले. म्हणलं हे असं कसं काय? व्हाय इज दिस? म्हणजे त्यांनी असं का केलं का? आता हे त्यांनी मरण्या अगोदर केलं. यस. अँड देन ही डाय. अरे 72 वर्षाचे होते ते. ओके. सो किती रक्कम पाठवली त्यांनी रक्कम पाठवली ती खूप पाठवली आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ओके. बट यांनी मग मी म्हणलं की यांनी माझ्यावर काय इफेक्ट होईल. जे त्यांनी रक्कम पाठवली आहे ती डॉलरमध्ये पाठवली आहे. आणि त्या डॉलरला कन्वर्ट करून इंडियन रुपीज मध्ये ते होतात 300 करोड रुपये. व्हॉट? 300 करोड रुपये? हा. अजून त्यांनी सांगितलं की हे जे 600 करोड रुपये पाठवले. 600 करोड. हो. त्या 600 करोड पैकी आम्ही तुम्हाला देईल 300 करोड. म्हणजे आरबीआय, म्हणजे कसं आहे की हा जो पैसा हा आरबीआय थ्रूच जातोय तुमच्या अकाउंटमध्ये. येस. म्हणजे हे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आहे ना. तर याच्यातला अर्धा पैसा आम्ही स्वतःजवळ ठेवतोय. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की रशियाकडून समथिंग का असे काही लोक आले किंवा असं काही म्हणलं समथिंग लाईक दॅट की आम्हाला आमचे पैसे हवे, तर तेव्हा आम्ही पैसे ते वापस करू शकतो, एवढी तरी आमच्यामध्ये कॅबिलियत असली पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही 300 करोड रुपये स्वतःपाशी ठेवतो. ओके. आणि उरलेले 300 करोड रुपये पण तुम्हाला देण्यात येणार नाही. ओके. म्हणजे हे कसं काय? हे जे उरलेले जे 300 करोड आहे, हे 300 करोड तुम्हाला लाईफ टाइम भेटेल. लाईफ टाइम म्हणजे कसं की तुम्हाला प्रति महिना या 300 करोड मधून 5 लाख रुपये पेमेंट, 5 लाख रुपये ची एक प्रकारे स्कॉलरशिप देण्यात येईल या 300 करोड रुपयामधून. म्हणजे मला कळलं नाही. म्हणलं म्हणजे असं की तुम्हाला म्हणजे या महिन्यामध्ये म्हणजे आता तुम्हाला 5 लाख रुपये देण्यात येईल. ओके. पुढल्या महिन्यात 5 लाख, 5 लाख, 5 लाख, 5 लाख. ओके. तर असं हे तुम्हाला कंटिन्यू चालेल.
कंटिन्यू तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा आहे आणि बाकीचे पैसे आरबीआय कडे राहील. तो सिक्युरिटी फंड म्हणून राहील. समहाऊ काही ना काही होत आहे, रशियामधून असे काही लोक येत आहे तर वगैरे. इव्हन समजा जर तुमच्या सिक्युरिटीमध्ये काही प्रॉब्लेम येऊन राहिला, म्हणजे तुम्हाला एक अशा लोकांनी काही कॉन्टॅक्ट केला, तर तू पण आरबीआय ला कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तू सिक्युरिटीसाठी म्हणू शकतो. या सर्व गोष्टी तुला प्रॉपर सिक्युरिटी पण देण्यात येईल. म्हणलं सर बघा एक मिनिट, मला याचा काही प्रॉब्लेम तर होणार नाही. या येस, कारण राईट नो मला पैसे तर काही दिसून नाही राहिले, बट प्रॉब्लेम दिसून राहिले. या कारण समहाऊ रशियातले काही लोक, त्यांचा पैसा मला हवाही नाही तरी मला का पाठवण्यात आला. या आणि पाठवण्यात आला तरी ते अर्धा पैसा का, असं करा ना, हे सगळे पैसे तुम्हीच ठेवा. मला एक तर सांगूही नका मग लागेच, तर अशाप्रमाणे का करता तुम्ही. एक प्रकारे ते म्हणे नाही, म्हणे आम्ही असं नाही करू शकत, म्हणे तुम्हाला या फंडचे पैसे तुम्हाला येण्यात येईल, म्हणजे येण्यात येईल, हे त्यांच्या वसियत मध्येच होतं म्हणे. या हा, एक सरकार एक प्रकारे त्या पैशावर कंट्रोल ठेवू शकते, जशाप्रमाणे आम्ही कंट्रोल ठेवून राहिलोय 300 करोड रुपये. ओके, बट तो पैसा त्या व्यक्तीला गेलाच पाहिजे टिल द लाईफ टाइम. तर अशाप्रमाणे तुमच्या खात्यावर आम्ही प्रत्येक महिना, म्हणजे आता 1 एप्रिल आहे, तर 5 लाख रुपये प्रति महिना तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल प्रत्येक महिना. या मग मी थोडासा एक प्रकारे विचार केला आणि मग मी म्हणलं की मला या 5 लाख रुपयावर टॅक्स भरावा लागेल का. ते म्हणे नाही, तुम्हाला या 5 लाख रुपयावर काही टॅक्स भरावा लागणार नाही. समजा जर मी पैसे काढलेच नाही, या म्हणजे 5 लाख रुपये आहे, दुसऱ्या महिन्यात 5 लाख रुपये म्हणजे 10 लाख रुपये. ओके, तसे की 3 किंवा 4, 5, 6 महिने मी पैसे काढलेच नाही. ओके, तर का पैसे तसेच जमा राहील की त्याच्यावर टॅक्स लागेल. ते म्हणे ते पैसे जमा राहील, यस, त्याच्यावर टॅक्स लागणार नाही, कारण त्याच्यावर ऑलरेडी टॅक्स लागून कटलेला पैसा आहे, तो तुम्हाला भेटून राहिला आहे. एसबीआय मध्ये म्हणजे त्याच्यात एक हे आहे, म्हणजे समजा जर एसबीआय ची, म्हणजे तुमचं जे अकाउंट आहे ते एसबीआयचं आहे. ओके, तर एसबीआय मध्ये सिक्युरिटी डिपॉझिट फंड, ओके, तर याच्यामध्ये कोणत्याही खातेदार असेल त्याला 1 करोड पेक्षा जास्त रक्कम आपल्या खात्यात ठेवता येणार नाही. एक साधारण रक्कम, या एक साधारण अकाउंट मध्ये. ओके, 1 करोड पेक्षा जास्त. जर तुम्ही 1 करोड पेक्षा जास्त रक्कम ठेवत आहात, तर तुम्हाला स्पेशल परमिशन घ्यावी लागेल एसबीआय थ्रू. ओके, आणि तुम्हाला या सर्व गोष्टी दाखवावं लागेल की वसियत आहे, हे आहे ते, आणि याचे कोणते डॉक्युमेंट्स वगैरे अवेलेबल नाही आहे, जे की आहे ते ओन्ली आरबीआय कडे आहे. तर मग काय म्हणजे हे आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्यात ऍटलिस्ट 4 लाख रुपये तर खर्च करावेच लागेल. तुमच्या खात्यामध्ये 1 करोड रुपये जमा झाले नाही पाहिजे. जर 1 करोड रुपये जमा झाले तर तुमच्यावर इन्क्वायरी बसू शकते. हो, ते इन्क्वायरी बसली तर मी सांगेल ना या सर्व गोष्टी. हा, तर सांगू शकेल, बट तेव्हा ते पुन्हा, म्हणजे इन्क्वायरी लोक आलेत, ओके, मग तू त्यांना सांगितलं तेव्हा ते सोडून देईल ना. बट येईलच ना तिथपर्यंत सिच्युएशन, राईट. इन्क्वायरीचे लोक येईल, ते म्हणेल समथिंग काही ना काहीतरी. तर अशा करण्यापेक्षा तुम्ही असं करा म्हणे की तुला जेवढा पण पैसा येतोय 5 लाख रुपये, त्या 5 लाख रुपयामधून करीब जेवढा काही पैसा आहे तो कुठेतरी सिक्युरिटी फंड किंवा एफडी किंवा दुसऱ्या खात्यामध्ये जमा करत जा म्हणे. ओके,
सर म्हणलं माझा एवढा फारसा खर्च पण नाही आहे. ओके, मी खर्च करीन तर कशात करीन. ओके, कारण 5 लाख रुपये प्रति महिना म्हणलं तरी ते इट वॉज टू मच. ते म्हणाले की आम्ही याच्याबद्दल काही करू शकत नाही. दॅट इज द ओनली थिंग. मग त्याच्यानंतर मी पुन्हा म्हणलं सर याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम तर होणार नाही, राईट. म्हणजे समजा जर रशियातले लोक समजा जर कोणी वगैरे आले नाही आले, ओके, हे पुढचं पुढे. त्याच्यानंतर हे इन्क्वायरीशी लोक आले नाही आले, तेव्हा काय. तर तेव्हा तू सरळ हे डॉक्युमेंट दाखवशील. आता या डॉक्युमेंट मध्ये पूर्ण वाच म्हणे. त्या डॉक्युमेंट मध्ये पूर्ण वाचलं. त्या डॉक्युमेंट मध्ये लिहून होतं पूर्ण गोष्टी. ओके, वसियत कोणाची होती, वसियत मध्ये का लिहून होतं, एक रॅन्डम नंबर टाईप केला त्या व्यक्तीने आणि तो रॅन्डम नंबर माझा अकाउंट नंबर होता. ओके, तर या आदेशानुसार RBI सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून अर्धे पैसे स्वतःजवळ ठेवले आणि अर्ध्या पैशाचे 5 लाख रुपये प्रति महिना त्या सिलेक्टेड व्यक्तीला देण्यात येईल. ओके, सर मी म्हणलं अजून मी पूर्ण वाचलं कळलं. मग त्यानंतर मी बोललो सर हे काही फ्रॉड तर नाही आहे. मला कारण मला याच्यामध्ये कसं पैसे म्हटलं तर थोडसा एक फ्रॉडच दिसून राहिलाय, कारण एवढे पैसे. यस, वेल मी असं नाही म्हणत की फ्रॉड नाही आहे, या एक प्रकारे फ्रॉडच आहे. अचानकपणे पैसे कसं काय जमा येईल. बट तू पण अटकून आहे आणि मी पण अटकून आहे. येस, पण अशी काही समजा प्रॉब्लेम झाली तर तू RBI कडे कंप्लेंट करू शकते. RBI तुझा सोबत साथ दे. RBI चा हा एक प्रकारे नंबर आहे. ओके, आणि हा जो पैसा हा तुला RBI कडून भेटत आहे या हिशोबाने येईल तो. दॅट इज कूल. सो त्यांनी मग असं म्हणलं आणि त्यानंतर मग त्याच वेळेस त्या माझ्या खात्यामध्ये 5 लाख रुपये जमा झाले. मला त्या दिवशी मी म्हणजे त्या मोमेंट मध्ये मी काफी एक्साइटेड व्हायला पाहिजे, बट मी खूप जास्त हे होतो डिसअपॉइंटेड किंवा डिसअपॉइंटेड नाही, म्हणजे एक प्रकारे की का झालंय काय आहे या. भीती पण वाटत होती ना, कारण एवढे सारे पैसे. मग घरी आलो. येस, घरी नाही, मी रूमवरच होतो. येस, 2-3 दिवस ऑफिस केलं. पहिले खात्यामध्ये मी 10 डाव चेक करायचो. एवढे पैसे खरंच 5 लाख रुपये होते. 5,20,000, 5,18,000, 5 लाख पैसे पण निघत होते ATM मधून. मी खर्च पण करून पाहिले, खर्चही होत होते. म्हणजे इट जस्ट लाईक मी असं चुकीन नाही का, म्हणजे फ्लिपकार्ट वरून नाही का iPhone ऑर्डर केला, iPhone 10 ऑर्डर झाला, आला पण तो, पैसे पण कटले. मग मी विचार केला की चला हे पैसे आहे, हे आपल्याला अपॉर्च्युनिटी तर नाही, म्हणजे आपण या पैशाचा प्रॉपर युटिलाइज पण करू शकतो ना. मी नाही का त्या मीटिंग मध्ये पुन्हा एक गोष्ट म्हणली होती. सर म्हणलं की एक सर्टन वेळेनंतर, म्हणजे समजा जर मी असं म्हणलं की आता मला या पैशाची गरज नाही आणि मला हे थांबवायचं आहे, तर हे पैसे थांबू शकते का? पूर्ण पैसे तुम्ही RBI कडेच ठेवा, मला नाही हवेत. तर ते म्हणे नाही, म्हणे असं होऊ शकत नाही. म्हणे तुला जेवढाही फंड तुला अलॉट केला आहे तेवढा फंड तुला लाईफ टाइम देण्यात येईल, म्हणजे येईल. दॅट्स द ओनली वे. या खात्यामध्ये जमा होईलच, पैसा थांबणार नाहीच आहे म्हणे. ओके, आज त्या मीटिंग होऊन करीब 1 हप्ता झाला आणि मग मी थोडा डीपली विचार केला आणि मग विचार केला की आपल्यापाशी एक अपॉर्च्युनिटी आहे आणि लेट्स डू दिस.
लेट्स इम्प्लिमेंट दिस थिंग. या जे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटून राहिली आहे युनिव्हर्स कडून, तर युटिलाइज करू याच्या गोष्टीचा. सो मग मी रिझाईन टाकला ऑफिसमध्ये. यस, प्रोजेक्ट होते नाही फारसे, तर लवकर ॲक्सेप्ट झाला आणि मला हप्त्याभरात रिझिग्नेशन भेटलं विथ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. तरी मी घरच्यांना काही सांगितलं नाही याबद्दल. मी कोणाच व्यक्तीला या गोष्टीबद्दल सांगितलं नाही. मग मी काय केलं की मग मी घरी गेलो. ओके, 2 दिवसासाठी घरी सांगितलं की थोडा सुट्ट्या काढल्या बा. ओके, मला थोडंसं बँकेचं काम करायचं आहे. आणि वर्धेत आलो आणि मी ॲक्सिस बँकेचं खातं उघडलं. आता माझ्यापाशी 2 खाते आहे. एक SBIचं आहे ज्याच्यामध्ये पैसे जमा होते. बँक ऑफ इंडिया आहे, याच्यामध्ये पण मी पैसे जमा ठेवतो. ओके, तर मी त्याच्यामध्ये बँक ऑफ इंडियामध्ये 1.5 लाख रुपये ट्रान्सफर केले. येस. आणि त्यानंतर मग 1.5 लाख रुपये नाही, करीब 40,000 रुपये ट्रान्सफर केले. आणि मग त्याच्यानंतर मग ॲक्सिस बँकमध्ये गेलो. ओके, आणि ॲक्सिस बँकमध्ये गेल्यानंतर मग तिथे मग ते खातं काढलं. ओके, त्याचं मी अकाउंट 10,000 रुपये, मी त्याच्यामध्ये 80,000 रुपये त्यात टाकून दिले. अजून एक गोष्ट, हे जे 5 लाख रुपये आहे ना, याची जे क्रेडिट लिमिट आहे ती आहे 5 लाख रुपये. म्हणजे एका दिवसात मी 5 लाख रुपये खर्च करू शकतो. सो इट वॉज दॅट थिंग. तर क्रेडिट लिमिटची पण काही प्रॉब्लेम होता नाही. तर जस्ट लाईक सरळ मी चेकच फाडत जा, या चेक किंवा UPI ट्रान्झॅक्शन किंवा ATM थ्रू. तर मी माझं दिवसभरातच आपल्या ॲक्सिस बँकेचं कार्ड निघालं. कार्ड, पासबुक वगैरे सगळं निघालं. मग त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी पुन्हा नागपूरला गेलो. ओके, नागपूरला गेल्यानंतर मग मी ठरवलं की माझी शॉर्ट फिल्म बनवायची बा. ओके, जो काही पैसा भेटून राहिलाय या पैशातून आपण शॉर्ट फिल्म बनवायची. तर मी लागलो त्याच्या मागेच. यस, पैसा पण होता. फर्स्ट ऑफ ऑल मी जिथे राहत होतो चिजभवन मध्ये ते रूम सोडली. यस, त्यानंतर नाही का मग मी एका PG मध्ये राहिलो नागपूरमध्ये. ओके, एक फ्लॅट होता ज्याच्यामध्ये 2 जण, तर मला करीब 9,000 रुपये रेंट होता. ओके, चालेल म्हणलं, आता एवढा पैसा आहे, 9,000 रुपये इझिली मॅनेज होऊ शकते. मग त्या PGच्या रेंटमध्ये होतो. म्हणलं हा जो वेळ आहे हा प्रॉपर युटिलाइज करायला लागेल. सो कारण मी घरी सांगितलं नाही जॉब सोडला म्हणून. पैशाची काही गरज होती नाही, कारण ऑलरेडी माझ्यापाशी बहुत सारा पैसा होता. तर मग ठरवलं की शॉर्ट फिल्म बनवायची. येस, सो शॉर्ट फिल्मचं जे स्क्रिप्ट आहे ते ऑलरेडी आपल्यापाशी सेटअप करून होती. येस, तर त्यालाच अजून थोडंसं एक प्रकारे इम्प्रूव्हमेंट केलं. या आणि हप्ताभर तर मी त्या PG मध्येच होतो वगैरे वगैरे, स्क्रिप्टिंगचं काम करत होतो. स्क्रिप्टिंगचं काम झाल्यानंतर मग मी एक युनिट ठरवलं की मला असं पाहिजे, तसंच पाहिजे. तर यासाठी मी काही कॉल लावले. नागपूरमध्ये खूप सारे प्रोडक्शन हाऊस आहे, त्याच्यामध्ये सिद्धिविनायक प्रोडक्शन. यस, त्यांना फोन लावला. त्यांना म्हणलं की माझ्यापाशी स्टोरी आहे, स्क्रिप्ट आहे, पैसा पण आहे. मला तुमची टीम आणि क्रिएटिव्ह टीम हवी आहे, आणि काय ॲक्टर्स, कॅमेरे पर्सन्स, लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. ठीक आहे, तर त्या लोकांनी म्हणजे त्या प्रोडक्शनवाल्यांनी आमची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये पहिले स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केली. ओके, पहिले तिथले जे DOP आले. ओके, DOP म्हणजे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, त्यांनी पहिले स्क्रिप्ट बघितली.
आणि स्क्रिप्ट ब्रेकिंग डाऊन केली. या सीनला असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असा अँगल घेऊ, तसा अँगल घेऊ. ओके. ऍक्टर ऍक्ट्रेस साठी ऑडिशन करण्यात आले. एक टिकटॉक मधली निधी गायकवाड, शी लुक्स रिली गुड या, आणि शी वॉज अ टिकटॉक स्टार या, आणि शी वॉन्टेड टू बी ऍक्टर. ओके. आणि तिची ऍक्टिंग पण जबरदस्त होती. येस. तिला ऑडिशन साठी बोलवलं. अजून एक मुलगा ज्याचं नाव आहे नितीन जयस्वाल. ही इज ऑल्सो काइंड ऑफ लाईक अ ऍक्टर. यस. त्यांनी पण थिएटरमध्ये काम केलं होतं. येस. तर त्याला पण बोलवण्यात आलं. असे काही 3-4 जण बोलवण्यात आले. पण या दोघांचं प्रॉपर सिलेक्शन झालं, कारण हे दोघं काफी फिट लागत होते कॅरेक्टरमध्ये. आणि अजून एक कॅरेक्टर होता पंकजचं, त्यासाठी राजेश मोतुर्डे हे त्यांचं नाव होतं. ही वॉज ऑल्सो गुड. यांचे ऑडिशन झाले आणि या 3 जणांना फायनल करण्यात आलं. देन लोकेशन वगैरे. लोकेशन युजली शॉर्ट मूवीसाठी एक बगीचात होता. येस. कारण त्या बगीच्यामध्ये पाऊस पडायचा होता वगैरे. मोस्ट ऑफ द जे शूटिंग होती ते आउटडोर होती. येस. आणि त्यानंतर मग एक सीन होता, तो बसमध्ये पण शूट करायचा होता लोकांसोबत. येस. लोकांच्या गर्दीमध्ये तो सीन शूट करायचा होता. सो शॉर्ट फिल्मचं काम सुरू झालं. या पेमेंट पण सगळ्यांचं सेट झालं. येस. या शॉर्ट मूवीवर मला करीब 1,22,000 रुपये खर्च लागला. फुल एडिटिंग वर, फुल फायनल प्रॉडक्ट जोपर्यंत स्क्रिप्ट पासून ते व्हिडिओ फॉर्मॅट पासून पूर्ण 1,22,000 रुपये सगळ्यांचा खर्च वगैरे, ऍक्टर ऍक्ट्रेस, कॅमेरा पर्सन, डीओपी, पूर्ण खर्च हा मला 1,22,000 रुपये मध्ये लागला. याच्यामध्ये मीच एक प्रकारे डिरेक्टर होतो. येस. मीच त्याला सांगत होतो की नाही असे एक्सप्रेशन दे, कॅमेरा असं ठेवूया, मला अशाप्रमाणे शॉट हवाय. मोस्ट ऑफ द लोक काफी टॅलेंटेड होते आणि काफी एक्सपिरियन्स होते. यस. माझा शायद एक्सपिरियन्स थोडा कमी होता, बट माझा म्हणण्याचा उद्देश ते क्लिअरली समजू शकत होते. असं काही झालं नाही की मी जे सांगत आहे ते वेगळंच आहे आणि ते जे ऐकत आहे ते वेगळंच आहे. या प्रोडक्शन लेवलवर काम करताना सगळेच जण सेम पेजवर होते. दॅट इज गुड. सो एक सीन होता बस मधला, त्याच्यामध्ये मला गर्दीमध्ये हे 2 जण जातात. तर त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं होतं की कॅमेरा आपण थोडासा दूर ठेवू बा, त्यामुळे गर्दी पण दिसेल आणि कॅरेक्टर पण दिसेल. तर मी म्हणलं त्यांच्यामध्ये मग फोकस राहणार नाही कॅरेक्टरवर, कारण तिथे खूप सारे लोक पण आहे ना. तर मग ठरवण्यात गेलं की कॅमेरा काफी क्लोज ठेवायचा, कॅरेक्टर सब्जेक्टचा काफी क्लोज ठेवू. या एक प्रकारे पीओव्ही शॉट. म्हणजे याच्यामध्ये असा एक रॅन्डम व्यक्ती आहे, त्यांच्या काफी जवळ हे लोक आले आहे, म्हणजे खूप गर्दी आहे ना, त्यामुळे कॅमेराच्या काफी जवळ. येस. इव्हन त्यांनी शक्ल पण अर्धी दिसून राहिली. आणि त्याच्यामध्ये तो पैशासाठी तिकीट मागून राहिला, त्यासाठी त्याच्यापेक्षा पैसे आहे नाही. तर लाईक तो शॉट वॉज गेटिंग रिलीज जबरदस्त. येस. आणि आम्ही तो चालत्या गाडीमध्ये शूट केला, चालत्या बसमध्ये. सो इट वॉज अ ग्रेट शॉट. त्यानंतर बगीच्यामध्ये जे पाऊस पडायचा होता, आता उन्हाळ्यामध्ये पाऊस कुठं काय, तरी हे लावले होते व 2-3 पाईप आणि मोटारनी काही लोक असे पाणी उडून राहिले होते. तर सेम पावसाचा इफेक्ट देऊन राहिला होता. कॅमेरा चांगल्याने वागवला होता. यस. मला ज्याप्रमाणे इफेक्ट्स पाहिजे होते, म्हणजे मागचा बोके करायचा होता, सब्जेक्टला फोकस्ड करायचा होता. सो इट इज क्वाईट गुड. या त्या लोकांनी खूप चांगले कॅमेरे वापरले. इट वॉज. आणि त्या शॉर्ट मूवी मध्ये मी खूप काही गोष्टी शिकलो, मला जे सांगायचं आहे आणि मला जे करायचं आहे.
या गोष्टीसाठी नाही का मला लागले करीब महिनाभर तर लागला या शॉर्ट मूवी मध्ये. एडिटिंग मध्ये पण तर खूप अजून या पोस्ट मध्ये तिथे पण DI देण्यात आला, ऍस्पेक्ट रेशो चेंज करण्यात आले. तुमचं काम जबरदस्त असेल ना, स्क्रिप्ट एकदम स्ट्रॉंग असेल तर एडिटिंग मध्ये फारशी हे गरज नाही. या व्हाईल शॉर्ट फिल्म खूप साऱ्या गोष्टी सेट केल्या गेल्या की कोणती फिक्स आहे, म्हणजे कोणतं बरं आहे काय आहे वगैरे. युनिट मध्ये जास्त जण होते नाही, म्हणजे ऍक्टर ऍक्ट्रेस 3 ऍक्ट्रेस, मी होतो ऍज अ डिरेक्टर. DOP तो तर कॅमेरा सांभाळणार होता. यस. आणि सोबत त्याचे एक असिस्टंट, माझा एक असिस्टंट. एक असिस्टंट होता जो लाईट सांभाळ, गॅफर म्हणून. यस. तर असे मिळून आम्ही करीब 10 जणांची टीम होतो. आणि इट वॉज गुड. या शॉर्ट फिल्म आमची ती बनली. आणि जशी बनली तशीच आम्ही युट्यूबवर टाकली, आणि युट्यूबवर टाकल्यानंतर त्याला 10,000 लाईक भेटले. सो इट्स गुड. येस. मग मला हे शॉर्ट फिल्म आहे ही मला याच्यामध्ये ब्रॉडकास्ट करायची होती, फिल्म फेस्टिवलमध्ये. सो खूप सारे फिल्म फेस्टिवल होते. मी काही रेप्युटेड फिल्म फेस्टिवल यांचेच कडे फिल्म फेस्टिवलला देण्यात आले. पहिले कोलकाता फिल्म फेस्टिवल, बॉम्बे फिल्म फेस्टिवल, पुणे फिल्म फेस्टिवल, दिल्ली फिल्म फेस्टिवल. येस. हे म्हणजे हे दिल्ली वगैरे हे फक्त नाव म्हणण्यासाठी आहे, यांचे ऍक्च्युअल मध्ये नाव आहे समथिंग. दिल्लीचे दादासाहेब फडके वगैरे ऑल दिस इन. त्याच्यानंतर दिल्ली फिल्म फेस्टिवल. युजली लोक दिल्ली मुंबई असेच म्हणतात. तर मी कोलकात्याला गेलो पहिले. ओके. आणि मी नागपूरमध्येच होते. माझी PG आणि माझं राहणं नागपूरमध्येच होतं. येस. मग मी कोलकात्याला गेलो, आणि कोलकात्याला गेल्यानंतर मग मी तिथे फिल्म ब्रॉडकास्ट केली. येस. फिल्म ब्रॉडकास्ट केल्यानंतर तिथे खूप सारे डिरेक्टर वगैरे होते. पहिले पुण्याला गेली. ओके. नाही, पहिले कोलकाताला गेली. येस. कोलकात्यामध्ये फारसा रिस्पॉन्स नाही. नॉमिनेट झालो ह्या बेस्ट फिल्म शॉर्ट फिल्म मध्ये, बट कोणाचा कॉल पण नाही आला आणि काही सिलेक्ट पण नाही आलो. देन पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये पण दाखवली, तर त्याच्यामध्ये 2nd रँक आला. येस. आणि मला कॉल आला फ्रॉम महेश कोठारे, आणि फॉर दी असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्यांच्या प्रोडक्शन मध्ये काम करण्यासाठी बोलवण्यात गेलं. सो आय जस्ट फील रिली हॅपी. येस. आणि हे सगळं जॉब सोडल्याच्या 2 महिन्यानंतर झालं. ओके. आणि मग मुंबईलाच एक प्रकारे मग गेलो. मुंबईला PG मध्ये फ्लॅट घेतला. 3 जण होते. तर 9,000 रुपये, 9,3,18, 9,2,18, 9,3,27,000 रुपये रेंट होता. 9,000 रुपये वगैरे त्याचा रेंट, मेस अलग, विथ फुल्ली फर्निश्ड फ्लॅट, AC वगैरे सगळंच. तर मुंबईला गेलो PG मध्ये, आणि सोबत आपलं काम पण करत होतो मराठी फिल्म प्रोडक्शन मध्ये. मला ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. फिल्म होती तुझं काही कळेना, एक कॉमेडी बेस्ड मूवी होती. पुण्यातच होती, स्टुडिओमध्ये, महेश कोठारे स्टुडिओमध्येच सगळं काही झालं. काही रिअल सीन पण शूट करायचे होते. यासाठी पुण्यातलेच काही चाळीमधले सीन होते. थकलो मी. थँक्यू.